आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। बारामतीत आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या 15 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने रुई परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर रोहित पवार यांनी बारामतीतील मेडिकल रुग्णालय येथे भेट देऊन पोलिसांकडून सखोल आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे। शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये, तसेच नेमकं काय घडलं आणि मृत्यूचं कारण काय आहे हे तपासातून स्पष्ट व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। याच वेळी बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवरही रोहित पवारांनी भाष्य केले। अजित पवार यांच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा धाक होता, मात्र आता परिस्थिती विस्कटल्याचा दावा त्यांनी केला। बारामतीत सीसीटीव्ही प्रकल्प रखडल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला। प्रत्येक मोठ्या शहरात सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम असणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले। ते आता मी बारामती मेडिकल कॉलेजला आलेलो आहे। माझा पीए अजित, जो माझ्या बरोबर जिल्हा परिषद पासून आहे, त्याच्या परिवारामध्ये त्याची 15 वर्षाची मुलगी, तिचा मृत्यू काल झाला, आज सकाळी झाला। खरं तर पोलीस आपल्याला नंतर सांगतीलच कशामुळे झाला, काय घडलं, कसं घडलं हे तपासानंतर आपल्याला त्या ठिकाणी कळेल। पण अजित आणि त्याच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि आपल्या पोटची मुलगी जर काही कारणांमुळे तिचा मृत्यू होत असेल, ते सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये, तर कुठल्याही वडिलांसाठी ही गोष्ट समजून घेण्याच्या पलीकडे असते। पवार परिवार, मी, माझा सगळा परिवार, त्याच्याच बरोबर बारामती ॲग्रोचे सर्व जे कर्मचारी आहेत ते अजित आणि त्याच्या परिवाराबरोबर आहेतच। DYSP साहेबांबरोबर माझी चर्चा झाली। दवाखान्यामध्ये असणारे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना मी विनंती केली, एक तर पोस्टमॉर्टम होत असताना त्याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही नको। पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं, काय कारणं आहेत, कशामुळे तिचा मृत्यू झाला, हे कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे तपास न झाल्यामुळे आणि लहान मुलीचा हा मुद्दा असल्यामुळे याच्यात मला आता तरी खूप काही तिथं सांगता येणार नाही। पण पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला कळेल की खरंच काय घडलं, काय कारण आहे। त्यामुळे त्यांच्या परिवाराशी चर्चा करून मग पुढे मीडिया बरोबर काय बोलायचं हे मी त्या ठिकाणी ठरवेल। दादा, एकंदरीत बारामतीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे असं वाटत नाही का? कारण का एक दिवसापूर्वीच तांदोडे येथे एक आई आणि मुलाचा देखील मृतदेह बंद खोलीमध्ये सापडून आलेला आहे। हे बघा, बारामती असो नाही तर महाराष्ट्रामधला कुठलाही तालुका नाही तर गाव असो, तिथं जर एखादी घटना घडत असेल ज्याच्यामध्ये सामान्य लोकांवर अन्याय होत असेल, तर ही गोष्ट आपल्याला पटणार नाही, पटणारीही नाही। आणि त्याच्याच बरोबर पोलीस प्रशासनाचा वचक हा कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी कमी झालाय असं आपल्याला तिथं बोलता येईल। पण हा जो इन्सिडेंट झालेला आहे, ही जी घटना घडलेली आहे, याच्यात खरं काय घडलंय हे आता आपल्याला सांगता येणार नाही। त्यामुळे या घटनेसाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे का हे आता तरी आपल्याला सांगता येणार नाही। पण इतर ज्या घटना ज्या घडतायत म्हणजे बारामतीमध्ये सुद्धा आणि इतर परिसरामध्ये कुठं ना कुठंतरी होम डिपार्टमेंट या बाबतीत कमी पडतंय हे मात्र नक्की आहे। त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहित असेल, बारामतीमध्ये नवजात एक लहान मुलगी ही रस्त्यावर तिथं सापडली। देवाच्या कृपेने ती जिवंत होती, तिच्यावर ट्रीटमेंट तिथं करण्यात आली। मग ती मुलगी तिथं सापडली कशी? आता काही वर्षांपूर्वी अजितदादांनी स्वतः पाठपुरावा करून बारामती शहरासाठी प्रत्येक कानाकोपऱ्यात CCTV कॅमेरा हा मंजूर केला होता। अजितदादांनी मंजूर करत असताना बारामती शहरासाठी खूप मोठा प्रोजेक्ट तिथं मंजूर केला होता। पण त्याच्याच बरोबर काटोल म्हणजे अनिल देशमुख साहेबांचं जे गाव आहे तिथेही मंजूर केला होता आणि कर्जत आणि जामखेड अशा 2 ठिकाणी तिथं मंजूर झाला होता। पण दुर्दैव असं या गोष्टीला अनेक वर्ष जाऊन सुद्धा कदाचित तो CCTVचा प्रोजेक्ट अजूनपर्यंत होम डिपार्टमेंटली मंजूर केला नाही। तर बारामतीचं नाव होतं म्हणून मंजूर नाही झालं तर वेगळं काय कारण आहे हे सांगता येणार नाही। आता ते नवजात बाळ जे सापडलं ते तिथं कुणी ठेवलं, कोण ते लोक होते हे आपल्याला सापडतच नाहीयेत। त्याचं कारण CCTV कॅमेराच त्याच्या परिसरामध्ये नाही।
ही सुद्धा घटना जिथं घडली, एका बिल्डिंगला सीसीटीव्ही आहे, दुसऱ्या बिल्डिंगला नाही आहेत, पण आसपासच्या परिसरामध्ये सीसीटीव्हीचा अभाव असल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे कुठं ना कुठेतरी सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक मोठ्या शहरामध्ये असणं महत्वाचं आहे, जेणेकरून अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा तपासामध्ये आपल्याला त्याचा फायदा होत असतो. नाही, इन्व्हेस्टिगेशन हे पूर्ण न झाल्यामुळे याच्यावर एखादी स्टेटमेंट देणं नाही तर बोलणं हे मला असं वाटतं योग्य ठरणार नाही. कारण परिवार फार भावनिक या बाबतीत तिथं झालेला आहे. लोकांशी बोलत असताना सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया तिथे येत आहेत. त्यामुळे पूर्णपणे पोलीस डिपार्टमेंटवर आणि परिवारावर हा विषय आम्ही तिथं सोडलेला आहे. पुढच्या 3 तासामध्ये जो काही जिथं ती घटना घडली असं म्हणलं जातं, ज्या बिल्डिंग जवळ नाही तर बिल्डिंग वरून ही घटना घडली तिथला सीसीटीव्ही कॅमेरा पोलीस डिपार्टमेंट तिथं बघत आहे आणि मग ते बघितल्यानंतर किती वाजता ही घटना घडली असावी, मेडिकल डिपार्टमेंटकडनं सुद्धा आपल्याला किती वाजता मृत्यू झाला याचा वेळ काळ त्या ठिकाणी कळेल आणि मग त्याच्यात आपण खरं काय घडलं हे बोलू शकतो. पण विषय एवढाच आहे, मी पोलीस डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कामचुकारपणा जर पोलीस डिपार्टमेंटकडनं झाला तर त्यांना त्या बाबतीत नक्कीच महागात पडेल, हे मात्र तिथं मी सांगितलेलं आहे. अनेक निवडणुका झाल्या, आपण बघितले निवडणुका आल्या की निनावी पत्र यायचे, परंतु आपण बघितले की 5-6 दिवसापूर्वी पवारांना एक पत्र जागरूक नागरिकांनी टाकलेले सोशल मीडियावर, जेणेकरून ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे. नाही, गुन्हेगारीचा मुद्दा महत्वाचा आहे. बऱ्यापैकी आम्हाला ज्या काही गोष्टी करत आहेत की आता हा इन्सिडेंट झाला म्हणून खरं तर मी बोलतोय, राजकीय इथं वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. पण जेव्हा अजितदादा होते तेव्हा गुन्हेगारी नाही प्रमाण खरं तर बारामतीमध्ये होतं. कुठंच भीती वाटायची, एक वचक असायचं दादांचं, कुठे काय घडलं तर दादा स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन असायचे. पण कुठं ना कुठंतरी ती जी कायदा व सुव्यवस्थेची घडी आहे ती विस्कटली, हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला बोलता येईल. याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काही लोक धमकावतायत, त्याच्याच बरोबर एक्स्टॉर्शन काही प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्याच बरोबर ज्या मृत्यूच्या, मारण्याच्या, धमकवायच्या जे काही प्रमाण आहे आपल्या या बारामतीमध्ये वाढलंय, हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी जाणवतंय. ड्रग्सच्या बाबतीत आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत मी स्वतः एक बैठक SP साहेबांबरोबर घेतली होती आणि ती बैठक झाल्यानंतर तुम्हाला माहित असेल 6 दिवसातच 2-2.5 कोटी रुपयाचे गांजा तिथं सापडला होता. त्याच्याच बरोबर काही चांगल्या मीडिया चॅनलच्या मदतीने व तुमच्यासारख्या प्रेसच्या लोकांनी काही स्टोरी केली होती की नॉर्मल औषधं, पेन किलर हे ड्रग्ज म्हणून वापरले जातात आणि त्याच्यात सुद्धा एक साठा बारामतीमध्ये काही महिन्यांपूर्वी तिथं सापडला होता. त्यामुळे कुठं ना कुठंतरी अजितदादा असताना जी कायदा व सुव्यवस्थेची घडी जी आपल्या बारामतीमध्ये बसली होती नक्कीच आता विस्कटली असं आपल्याला सांगावं लागेल. त्यामुळे खोलात जाऊन डिटेलमध्ये राहून आणि कुठं ना कुठंतरी एक वचक, हा कितीही पोलीस अधिकारी चांगला असला तरी पोलीस प्रशासनावर आणि इतर प्रशासनावर वचक असल्याशिवाय, एक धाक असल्याशिवाय ते डिपार्टमेंट तिथं कुठंच नीट पद्धतीने काम करत नाही, हे मात्र खरं. आता जे पत्र व्हायरल झालंय त्याच्यामध्ये तुमचं थेट नाव येत नाहीये, पण ते अंगुली विरुद्ध तुमच्याकडे केलं जातं की तुमच्याकडून किंवा तुमच्या बघा, हे जे चिरकुट लोक याच्यावर जे काही वक्तव्य करत आहेत, आज ती वेळ नाही. त्यामुळे मला असं वाटतं की थोडे दिवस जाऊ द्या. माझ्या जवळच्या एका व्यक्तीची मुलगी तिथं वारलेली आहे. त्यामुळे या चिरकुट लोकांवर बोलत असताना योग्य वेळेस तिथं उत्तर देईल. आणि कधी कधी आता मी ठरवलेलं आहे की ज्यांची लेवल, बौद्धिक लेवल फार खालच्या लेवलची आहे, अशा लोकांवर न बोललेलं जास्त योग्य. त्यामुळे मोठा एखादा नेता, मंत्री असेल आणि त्यांनी जर माझं वक्तव्य केलं असेल तर त्याला उत्तर देणं हे मी जास्त उचित समजतो. संध्या लाईव्ह न्यूज करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.